ओम नमो भगवते वासुदेवाय. हिरण्याक्षाच्या उद्धट बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही म्हटलं तरी भगवंत तसंच त्याच्यासारखंच थोडस उपरोधाने बोलायला लागले आणि म्हणायला लागले की अरे खरंच तू म्हणतोस ना, आम्ही खरंच जंगली जीव आहोत. पण कसे तुझ्यासारखे जे कुत्रे इकडे तिकडे हिंडतात ना, त्यांचा शोध घेत आम्ही हिंडतो. भागवतकरांनी कुत्र्यांना ग्रामसिंह म्हटलंय. कुत्ता आपली आपली गली में शेर होता असं ते म्हणतात ना, की आपापल्या गलीमध्ये असताना बोळामध्ये असताना तो भुंकतो जोर जोरात. बाहेर गेला की त्याची घाबरगुंडी उडते. भगवंत म्हणताय की तुझ्यासारख्या ग्रामसिंहांना म्हणजेच कुत्र्यांना शोधत शोधतच आम्ही हे जंगली जीव फिरत असतो. मूर्खा म्हणाले, आमच्यासारखे वीर पुरुष तुझ्यासारख्या अशा अभागी जीवांकडे लक्ष देत नाहीत. कारण तुम्ही माणसं मृत्यूपाशांनी बांधलेली आहात. तुमच्याकडे काय लक्ष द्यायचं? हा, आता रसातळाची जी मौल्यवान ठेव आहे, ती ठेव आम्ही चोरून आणि सगळी लाज लज्जा सोडून कोळून घेऊन तुझ्या गदेच्या भीतीनं आम्ही इकडे आलोत खरो. आणि अरे आमच्याकडे तरी एवढा कुठला बळ असायला की तुझ्यासारख्या अपूर्व आणि अद्वितीय अशा वीराशी युद्धासाठी आम्ही समोर उभे राहू. तरी सुद्धा कसं कसं आम्ही उभे राहिलोत खरे. आता तू जर स्वतःला एवढा बलवान समजतोयस, शूरवीर समजतोयस, तर तुझ्यासारखं तुझ्या बरोबर वैर पत्करून आम्ही जाणार तरी कुठे? तर ठीक आहे, तू तर पायदळातल्या वीरांचा सरदार आहेस, तेव्हा आता निशंक हो आणि कुठल्याही प्रकारचा संशय संदेह मनात न बाळगता आमचं जे काही तुला अनिष्ट करायचंय ना, खुशाल कर. आणि आम्हाला मारून तुझ्या भाऊ बंधांचा जे काही तुला शोक दूर करायचा आहे, त्यांचे डोळे पुसायचे, जे काही तुला करायचं असेल ते कर. पण आता वेळ घालवू नकोस. ताबडतोब आपल्या प्रतिज्ञेचं पालन कर. कारण जी माणसं नुसतीच बोलतात आणि प्रतिज्ञेचं पालन करत नाहीत ना, त्यांना असभ्य म्हणतात. आणि चांगल्या माणसांच्या बैठकीमध्ये त्यांना बसायचा अधिकार नसतो, पात्रता नसते. मैत्री विदुरांना सांगतायत की भगवंतानी एकीकडे अत्यंत रागानं पण तितकंच अतिशय उपासानं, उपरोधानं, तिरस्कारानं हिरण्याक्षाला ऐकवलं. आणि ते बोलणं ऐकून हिरण्याक्ष आणखीन खवळून उठला. एखाद्या गारुड्याने सापाला खेळवण्यासाठी त्याला डिवचावं ना, आणि तो जसा अगदी द्वेषाने फुटकार मारतो, तसा हिरण्याक्ष चवतळून उठला. रागानं शरीर अगदी फुलायला लागलं, दीर्घ श्वास घ्यायला लागला आणि सगळे अवयव रागामुळे एवढे क्षुब्ध आले. रागानं तो थरथरायला लागला आणि अचानक त्याने अत्यंत वेगानं आणि चपळाईनं भगवंतावर झडप घालून आपल्या गदेचा प्रहार केला. पण तेवढ्यात भगवंतानं अत्यंत सावधगिरीनं आपल्या छातीवर येणारा तो जो हिरण्याक्षाच्या गदेचा प्रहार होता, तो जरा आपण वाकडे झाले आणि तो प्रहार त्यांनी चुकवला, स्वतःला वाचवलं. एखादा योगसिद्ध पुरुष जसा मृत्यूच्या आक्रमणातून स्वतःला वाचवतो, तसा भगवंतानी हा वार चुकवला. पुन्हा जेव्हा तो दात ओठ खात रागाने आपली गदा वारंवार हवेत फिरवायला लागला, तेव्हा भगवंत हिरण्याक्षावर अत्यंत द्वेषानं आणि तितक्याच चपळाईनं
त्याच्यावर त्यांनी झेप घेतली आणि मैत्री सांगतात सौम्य स्वभावाच्या विदुरांना की त्यावेळेला वास्तविक भगवंताच्या गदेचा प्रहार हिरण्याक्षाच्या उजव्या भुवईवर व्हायचाच होता, पण हिरण्याक्ष सुद्धा गदा युद्धामध्ये अत्यंत कुशल असल्यामुळं मध्येच त्यांनी आपली ती गदा आणली आणि तो प्रहार चुकवला. अशा प्रकारे एकमेकांवर गदांचे प्रहार करत हिरण्याक्ष आणि भगवान श्रीहरी वराह भगवंत एकमेकांवर विजय मिळवण्यासाठी, दुसऱ्याला पराभूत करण्यासाठी अत्यंत द्वेषानं आणि क्रोधानं वजनदार भारी अशा गदेनं प्रहार करत होते, खेळत होते, लढत होते. त्यामध्ये दोघांच्या मध्ये इतकी स्पर्धा लागली होती की दोघे एकमेकांच्या गदांच्या आघातानं जखमी होत होते, घायाळ होत होते, शरीराला ठिकठिकाणी क्षत पडत होती, त्याच्यातून रक्त बाहेर येत होतं. रक्ताच्या वासानं पुन्हा त्यांचा तो राग आणि द्वेष वाढत होता आणि वारंवार आपले पवित्रे बदलत बदलत ते लढत होते. ते लढताना असं वाटावं की एका गायीसाठी ज्याप्रमाणे दोन भले मोठे सांड एकमेकांशी भांडत असतात, युद्ध खेळत असतात, तसे हिरण्याक्ष आणि वराह भगवंत एकमेकांबरोबर लढत होते. आणि जेव्हा हे असं युद्ध हिरण्याक्ष आणि मायेनं वरारूप घेतलेल्या यज्ञमूर्ती भगवंतामध्ये पृथ्वीसाठी म्हणून अत्यंत द्वेषानं चालू होतं, तेव्हा ते युद्ध बघायला ब्रह्मासह ब्रह्मदेवांसकट अन्य सर्व ऋषीगण तेथे उपस्थित झाले आणि हजारो ऋषींच्या त्या घोळक्यामध्ये यांचं युद्ध चालू आहे. त्याने बघितलं की हा हिरण्याक्ष हा दैत्य अत्यंत शूर आहे, मोठा वीर आहे आणि त्याच्या ठिकाणी भीतीचा लवलेश सुद्धा नाही. सगळ्या आघातांना, प्रहारांना तोंड देण्याचं त्याच्याकडे सामर्थ्य आहे आणि त्याच्या पराक्रमाचा चक्काचूर करणं हे अत्यंत कठीण काम आहे. तेव्हा त्या सगळ्या ऋषीमुनींनी एकत्रितपणे वराह भगवंतांची आदिसुकर रूप अशा नारायणाची स्तुती करायला सुरुवात केली आणि ते त्यांना सांगायला लागले. वरुणानं तेव्हा युद्ध टाळायचा प्रयत्न केला, त्यावेळेला एकीकडे त्यांनी शहाणपणाच दाखवला होता. कारण असं आहे, बलवता संदधीत असं एक कौटिल्य सूत्र आहे की आपल्यापेक्षा सर्व दृष्ट्या जेव्हा एखादा बलवान माणूस समोर उभा राहतो तेव्हा त्याच्याशी दोन हात न करता त्याच्याशी संधी करावा, तह करावा किंवा त्याच्या त्या युद्धाच्या आव्हानाला वेगळं वळण लावावं. आणि देवर्षी नारदांना तेव्हा त्यांनी हिरण्याक्षाने यांचा पत्ता विचारला, आदिसुकर नारायणांचा, तेव्हा नारदाने सुद्धा कुठेही न डगमगता किंवा संकोच न करता सरळपणे पत्ता सांगितला. कारण देवर्षी नारदांसारखी जी विभूतिमत्व असतात त्यांचा हेतू एकच असो की समोरचा मनुष्य दुष्ट असो अगर सुष्ट असो, तो प्रत्येक जण भगवंताच्या दर्शनाचा अधिकारी आहे. कोणी अनुरोधी भक्ती करेल, कोणी विरोधी भक्ती करेल, पण शेवटी सगळ्यांना जायचंय भगवंताच्याच पायाशी. आणि म्हणून ह्याची आता भगवत दर्शनाची वेळ आली आहे हे लक्षात घेऊन देवर्षी नारदांनी हिरण्याक्षाला वराह भगवंतांचा रसातळातला पत्ता सांगितला. उद्देश एकच होता की भगवत स्मरण करून भगवत आकार होऊन त्याला मोक्ष मिळावा.
समोरच्या व्यक्तीचं काम काय आहे हे लक्षात नाही येतं. मग तो कामी असेल, क्रोधी असेल, लोभी असेल, पण त्याच्यातून त्याला भगवंताकडे जायला मिळतंय की नाही, जाता येतंय की नाही, हे बघून भगवंताकडे जाण्यासाठी सहाय्यभूत होणं हे देवर्षी नारदांसारख्या विभूतींचं कार्य असतं. आणि त्याप्रमाणे भगवंतानी समोर जेव्हा हिरण्याक्षाला भगवंताचा पत्ता मिळाल्यानंतर दोघांमध्ये जे युद्ध झालं ते युद्ध इतकं निकराचं व्हायला लागलं की ब्रह्मदेवानी तिथे त्यांची प्रार्थना केली आणि त्यांना काही गोष्टी सांगितल्या भगवंताला. काय सांगितलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.